नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला सांगणार आहे की पिंपळाच्या झाडाचे काही चमत्कारिक फायदे, ज्यामुळे आपल्याला राहू केतूच्या प्रभावापासून काय फायदा होऊ शकतो त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओचा लाभ नक्की घ्या। आज प्रत्येकाची इच्छा असते की पर्स नेहमी पैशांनी भरलेली असावी, कधीही रिकामी नसावी किंवा आपला खिसा जो आहे तो पैशांनी भरलेला असावा, रिकामा नसावा। पण अनेक वेळा अशी परिस्थिती येते की तुमची पर्स रिकामी होते किंवा महिन्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक कोंडीला सामोरे जाऊ लागते व काही वेळा विनाकारण पैशाची हानी होते। अशा वेळेस आपण खचून जातो, अनावश्यक खर्च देखील भरपूर होतो। म्हणून आज आम्ही तुम्हाला येथे एक विलायचीचा असा एक चमत्कारिक तोडगा सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची तिजोरी कायम पर्स तुमची भरून राहील, तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा नेहमीसाठी राहील। ज्याप्रमाणे चहामध्ये वेलची घातली की चहाची चव द्विगुणित होते, त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार काही खात्रीशीर उपाय करून देखील आपण घरातील गरिबी दूर करू शकतो। आणि छोटी वेलची म्हणजे सुगंधाचा खजिना। प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात मसाल्याच्या रूपात वापरण्यात येणारी छोटी वेलची जेवायला दुप्पट रुचकर तर बनवतेच, पण ज्योतिषशास्त्रातही तिचे विशेष महत्त्व आहे। ज्याप्रमाणे चहामध्ये वेलची घातल्यानंतर चहाची चव द्विगुणित होते, त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार काही खात्रीशीर उपाय करून घरातील गरिबी दूर केली जाऊ शकते। हे विशेष उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्यांवर मात करू शकता। चला तर जाणून घेऊया कुठल्या ते उपाय आहेत। जर तुमचा शुक्र कमजोर असेल किंवा तुम्हाला वाईट परिणाम मिळत असेल तर 2 वेलची आपल्याला पाण्यात टाकून घ्यायची आहे आणि पाणी अर्धवट झाल्यावर उकळून घ्यायची आहे आणि पाणी अर्धवट झाल्यावर ते पाणी एका बाटलीमध्ये भरून ठेवायचे आहे। आणि हे पाण्याने आपल्याला थोडं पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करायची आहे। आणि आंघोळ करताना आपल्याला ओम जयंती मंगला काली भद्रकालीचा जप करायचा आहे। या उपायाने आपला शुक्र बळ मिळू शकते आणि शुक्र मजबूत होऊ शकतो। जर तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करत असाल पण त्याचे तुमच्यावरील प्रेम कमी झाले असेल, तर वेलचीयुक्त तुम्हाला रामबाण उपाय दुसरा असूच शकणार नाही। शुक्रवारी तुम्हाला 3 वेलची घ्यायची आहे आणि आपल्या अंगाला स्पर्श करून भगवान श्रीकृष्णाचा मंत्र जाप करायचा आहे। आता ती रुमालामध्ये बांधून ठेवायची आहे आणि आपल्याला ती बांधल्यानंतर ती आपल्याला अशा ठिकाणी बांधायची आहे जिथे आपल्याला कोणी बघणार नाही, अशा ठिकाणी आपल्याला ती वेलची बांधायची आहे। आता दुसऱ्या दिवशी बारीक करून तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीला ती खाऊ घालू शकता। सलग 3 दिवस केल्याने तोही तुमच्या प्रेमात नक्कीच पडेल। तसेच जर पतीचे पत्नीवरील प्रेम कमी झाले असेल, म्हणजे तो तुमच्यापासून अंतर ठेवत असेल, ते शुक्रवारी श्रीकृष्णाचे स्मरण करून 3 वेलची अंगाला स्पर्श करून साडीच्या पल्लूमध्ये किंवा रुमालामध्ये बांधून ठेवायची आणि याकडे कोणालाही लक्षात येऊ देऊ नये, अशा पद्धतीने ही बांधून ठेवायची। आणि शनिवारी सकाळी 1 वेलची बारीक करून पतीला खाऊ घाला। असे सलग 3 शुक्रवार केल्याने तुम्हाला पतीचे प्रेम लवकरात लवकर मिळू शकेल आणि पतीचे प्रेम तुमच्याबद्दलचे पुन्हा प्राप्त होऊ शकेल। याबरोबरच आर्थिक संकटाने त्रस्त असाल तर पैसा येतो पण लगेच तो खर्च होत असेल तर त्यामुळे तुम्हाला त्यावेळेस 5 हिरव्या वेलची घ्यायच्या आहे, ज्या तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता अशा ठिकाणी ठेवायचे आहे। असे केल्याने तुमच्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होण्यास मदत होईल। तसेच गरिबी दूर करण्यासाठी छोट्या वेलचीने केलेले रामबाण उपाय तुम्हाला हे कारगर ठरू शकतात। यासाठी एखाद्या गरीब असहाय्य किंवा नपुसकाला 1 नाणे आपल्याला दान करायचे आहे। त्यामध्ये आपल्याला हिरवी वेलचीसुद्धा खायला द्यायची आहे। असे नियमित केल्याने घरातील गरिबी दूर होते। आणि जर तुम्हाला चांगली पत्नी हवी असेल तर दर गुरुवारी पिवळ्या कपड्यामध्ये 5 लहान वेलच्या ठेवून एका गरिबाला दान करायचे आहे। हा उपाय तुम्हाला 5 गुरुवार तरी करायचा आहे। तसेच शिक्षणामध्ये यश मिळवण्यासाठी कोणत्याही शुक्रवारी सूर्यास्तापूर्वी 5 वेगवेगळ्या प्रकारची मिठाई आणि 2 वेलची आपल्याला घेऊन पिंपळाच्या झाडाखाली श्रद्धेने ठेवायची आहे
हा उपाय कमीत कमी 3 शुक्रवार करायचा आहे आणि आपल्याला शिक्षणासाठी प्रार्थना करायची आहे आणि घरी आल्यावर वागे वळून न पाहता घरी परत यायचे आहे। अशा प्रकारे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या शिक्षणातील अडथळे दूर होऊन तुम्हाला अपेक्षित लाभ नक्कीच मिळेल आणि जर तुम्हाला अपेक्षित पगार किंवा प्रमोशन मिळत नसेल तर दररोज रात्री झोपताना हिरव्या कपड्यामध्ये वेलची बांधून उशाखाली ठेवायची आहे आणि सकाळी बाहेरच्या व्यक्तीला खायला द्यायची आहे। असे केल्याने तुम्हाला लवकर यश मिळण्यास सुरुवात होईल। जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर सकाळी उजव्या हाताच्या मुठीमध्ये 3 वेलच्या ठेवा आणि श्री श्री म्हणा आणि मग ती मूठ उघडा आणि मूठ उघडल्यानंतर ती वेलची खाऊन घ्या आणि बाहेर जा। असे केल्याने तुम्ही ज्या कामासाठी बाहेर जात आहात त्यात यश मिळण्यास नक्कीच तुम्हाला लवकर यश मिळतील आणि तुमचे कामसुद्धा सफल होईल। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हे उपाय तुम्ही नक्की करून बघा। तसेच शनिवारी पिंपळाची पूजा केल्याने शनिदेवाशी संबंधित त्रासापासून मुक्ती मिळते। तसेच राहू केतूच्या प्रभावापासून सुद्धा मुक्ती मिळते। पुराणामध्ये स्वतः शनिदेवाने सांगितलेले आहे की जे कोणी पिंपळाची पूजा करेल, पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे संदर्भ सुद्धा मिळतात। शनिवारी पिंपळाची पूजा केल्याने शनिदेवाशी संबंधित त्रासापासून मुक्ती मिळते। शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे। शनिदेवाला न्यायदेवता असे देखील म्हणतात। ज्याप्रमाणे माणूस काम करतो त्याप्रमाणे शनिदेव फळ देतो अशी मान्यता आहे। जर शनी एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही। दुसरीकडे शनी जर एखाद्यावर कोपला तर त्याचा शारीरिक, आर्थिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारे छळ करतो। अशा व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो। परंतु अशा संकटाच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा जर केली तर त्याच्या आयुष्यातील शनीशी संबंधित दुःख संपुष्टात येऊ शकतात। ब्रह्मपुराणाच्या 118व्या अध्यायात एका संदर्भामध्ये सांगण्यात आले आहे की स्वतः शनिदेवाने सांगितले होते की जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल, पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। त्याला शनीशी संबंधित त्रासांना कधीही सामोरे जावे लागणार नाही। अशा व्यक्तीच्या घरामध्ये लक्ष्मी सतत वास करेल, त्याचे सर्व दुःख दूर होतील। येथे जाणून घ्या की पिंपळाच्या संबंधित काही उपाय आपण नक्की करणे म्हणजेच आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील। प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळास स्पर्श करून नमस्कार करावा। सायंकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाची 5 किंवा 9 वेळा प्रदक्षिणा करावी। असे केल्याने राहू केतूचा प्रभाव कमी होण्यास आणि कुटुंबामध्ये सुखसमृद्धी नांदण्यास मदत होईल। गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे। शनिदेव भगवान श्रीकृष्णाला आपले प्रमुख देवता मानतात। जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये अडचणी येत असेल, यश मिळत नसेल तर दुधात गूळ किंवा पाणी मिसळून दर शनिवारी पिंपळाला टाका। तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे काम रोजसुद्धा करू शकता। शनिवारी पिंपळाचे पान उचलून घरी आणावे, त्यावर अत्तर लावून हे पान आपल्या पर्समध्ये ठेवावे। दर महिन्याला हे पान बदला। असे केल्याने कधीही पैशाची कमतरता भासणार नाही। तुम्हाला कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा। समोर उभे असताना हनुमान चालीसाचे पठण करा आणि यानंतर पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहा। यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येण्यास आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल। शनिवारच्या दिवशी गोमेद रत्न जर आपण धारण केला तर आपल्यावरचा राहूचा प्रभाव कमी होण्यास नक्कीच मदत होईल। त्यामुळे आपला राहू केतूचा दोष जो आहे त्याचा प्रभाव कमी होतो आणि सोबतच आपल्याला शिवलिंगावर काळे तिल, बेलपत्र आणि गंगाजल अर्पित केल्याने सुद्धा आणि सोबतच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने राहू केतूचा दोष जो आहे तो कमी होण्यास मदत होईल। कुंडलीमध्ये आपल्याला जर राहू केतूचा खूप खराब प्रभाव जर येत असेल तर रविवारच्या दिवशी आपल्याला लहान मुलींना आपल्याला हलवा आणि जेवण द्यायला पाहिजे। साधं जेवण जरी आपण त्यांना दिलं तरी चालेल आणि नियमित रोजच्या रोज आपण जे रस्त्यावरचे कुत्रे असतात त्यांना पोळी खाऊ घालायची, ज्याच्यामुळे राहू केतूचा प्रभाव जो आहे तो कमी होण्यास मदत होईल।
त्यासोबतच आपल्याला शिवाची पूजा करणेसुद्धा गरजेचं असतं. आणि पुन्हा राहू केतूचा प्रभावासाठी आपल्याला शांती करायची असते किंवा आपल्याला श्रीकृष्णाचा जो फोटो असेल, ज्याच्यावर शेषनाग असेल नृत्य करत, अशा शेषनागावर उभ्या श्रीकृष्णाचा जो फोटो असेल तो आपण आपल्या घरी राहू शकतो, त्याची पूजा करू शकतो. आणि त्यासोबतच आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळासुद्धा जप करणेसुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे सुद्धा राहू केतूचा प्रभाव जो आहे तो कमी होण्यास मदत होईल. सोबतच आपल्याला कुठल्या गरीब मुलीचा विवाह जर करून देता आला तर तो सुद्धा आपण करून द्यायला हवा, ज्याच्याने सुद्धा राहू केतूचा जो प्रभाव आहे तो कमी होण्यास मदत मिळेल. आपल्याला काही लहान मुली ज्या असतात त्यांना आपण दही किंवा हलवा ह्या गोष्टी जर आपण खाऊ घातल्या, त्यांनीसुद्धा आपल्या भरपूर ज्या समस्या आहेत त्या कमी होण्यास मदत होईल. आणि त्याच्याने सुद्धा आपले जे खराब दिवस असतात ते सुद्धा कमी होतात आणि त्याच्याने आपल्या जीवनामध्ये चांगले सकारात्मक परिणाम दिसायला लागतात. राहू केतूच्या समस्या बऱ्यापैकी कमी होताना दिसतात. हे काही साधे सोपे छोटे छोटे उपाय आहे जे तुम्ही राहू केतूच्या खराब प्रभावापासून वाचण्यासाठी किंवा ते निवारण करण्यासाठी करू शकता. आणि हे उपाय केल्याने काही जास्त तुम्हाला दुसरे कुठले उपाय न करता हे साधे सोपे जरी उपाय केले तरी तुम्हाला त्याचा प्रभाव नक्कीच मिळेल आणि तुमच्यावर राहू केतूची जी सावली पडलेली आहे ती सुद्धा लवकरात लवकर मिटेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्या काही तुमच्या समस्या असेल त्यासुद्धा कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता, जेणेकरून तुमच्या समस्यांचे निवारण करून तुमच्या समस्यांवर उपाय लवकरच मी सांगेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.